हा आजार नसून ही फक्त एक कमतरता आहे। 10 वर्षामध्ये हजारो डायबिटिक रुग्णांना त्यांनी जीवदान दिलेलं आहे। तुमच्या केसापासून नखापर्यंत जीवनशैलीशी निगडित म्हणजे काय, लठ्ठपणा किंवा फास्ट फूड आहे ना, लॅक ऑफ एक्सरसाइज आहे, आहार आणि व्यायाम, इन्सुलिन का लागते शरीराला, शुगरचं प्रमाण हे वाढलेलं आहे। वडिलांना पण डायबिटीज आहे तर फक्त 30% लोक आहेत ज्यांना होऊ शकतो। ह्याच्यामध्ये लेट प्रेग्नन्सीज होत आहेत, ज्याने डायबिटीजचं प्रमाण नक्कीच वाढलेलं आहे। इंडियन आहेत आणि पोट पुढं आलेलं आहे। मी आजपासून काही गोड खाणार नाही, माझी शुगर कमी नाही, पायाला गँग्रीन झालेलं असतं आणि तेव्हा मग तो आमच्याकडे येतो। आहार काय घ्यावा, मी चपाती खाऊ का भाकरी पाहू, जेवण करून बघितलं 250 5 दिवस आठवड्यातनं मी काहीच गोड खात नाहीये, वॉकिंग करा। नमस्कार, आजच्या या पॉडकास्टमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। आपल्यासोबत आहेत आज डॉक्टर पुरी सर, एक महाराष्ट्रातील नामांकित डायबेटॉलॉजिस्ट। ते गेल्या 10 वर्षापासून त्यांच्या डॉक्टर पुरी डायबेटिक अँड मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल थ्रू हजारो डायबेटिक रुग्णांना त्यांनी जीवदान दिलेलं आहे। बऱ्याच लोकांचा डायबिटीज, ते गेल्या 10 वर्षापासून त्यांच्या डॉक्टर पुरी डायबेटिक अँड मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल थ्रू हजारो डायबिटिक रुग्णांना त्यांनी जीवदान दिलेलं आहे। बऱ्याच लोकांचा डायबिटीज ते मॅनेज करत आहेत आणि बऱ्याच लोकांना डायबिटीज होऊ नये म्हणून ते महाराष्ट्रामध्ये आणि त्यांच्या हॉस्पिटल थ्रू ते प्रसार करत आहेत। हा जो पॉडकास्ट आहे तर सगळ्या घरातल्या लोकांनी बघण्यासारखा आहे। जे लोक डायबिटीजनी त्रस्त आहेत त्यांच्यासाठी हा पॉडकास्ट महत्त्वाचा राहणार आहे। त्यासोबतच जे लोक डायबिटीज आहे परंतु मॅनेज करत आहेत त्यांच्यासाठी हा महत्त्वाचा राहणार आहे आणि त्याहीपेक्षा जास्त महत्त्वाचा राहणार आहे ज्यांना डायबिटीज झालेला आहे का नाही हे माहीत नाही, किंवा प्री डायबेटिक आहेत, किंवा ज्यांच्या अनहेल्दी हॅबिट्स आहेत, आणि अशा लोकांसाठी ज्यांना डायबिटीज नाही परंतु त्यांच्या घरातील काही लोक ससेप्टिबल आहेत का नाही डायबिटीजला, तर हे सर्व माहिती सर देणार आहेत। आणि तुम्हाला हा पॉडकास्ट तुमच्या फॅमिलीसाठी, तुमच्या आप्तेष्टांसाठी आणि मित्रवर्गांसाठी खूप महत्त्वाचं ठरणार आहे। इवन तुम्ही एखाद्या डॉक्टरकडं कन्सल्टेशनसाठी जरी गेलात तरी तुम्हाला 10 ते 5 मिनिटापेक्षा जास्त त्यांच्याकडे वेळ नसतो तुम्हाला सांगण्यासाठी, डायबिटीजबद्दल माहिती सांगण्यासाठी किंवा तुम्हाला माहिती करून घेण्यासाठी। तुम्ही इंटरनेट किंवा बाकी सोशल मीडियावर चुकीची माहिती घेण्यापेक्षा एका ऑथेंटिक डॉक्टरकडून आज तुम्हाला फ्री कन्सल्टेशन टाईप सर्व माहिती मिळणार आहे। त्यामुळं हा पॉडकास्ट शेवटपर्यंत पहा। तर सर, तुमचं या पॉडकास्टमध्ये स्वागत आणि तुम्ही वेळ दिल्याबद्दल धन्यवाद। आज आमच्या प्रेक्षकांना, त्याचबरोबर तुमच्या पेशंट्सला, कारण तुमचे हजारो पेशंट्स आहेत, महाराष्ट्रामध्ये आहेत, आणि तर यांच्यासाठी डायबिटीज म्हणजे काय यापासून आपण सुरू करू। नमस्कार। डायबिटीज हा फक्त मधुमेह म्हणजे फक्त शरीराशी किंवा रक्तातील साखर वाढली आहे याच्याशीच निगडीत नसून हा संपूर्ण शरीर, रक्तातील साखरेचं प्रमाण या सर्व गोष्टीशी निगडीत आहे। आता खरं सांगायला बघितलं तर शुगर म्हणजे आपण म्हणतो की फक्त रक्तातील साखरेचं प्रमाण वाढलेलं आहे, बरोबर। पण खरं जर बघायला बघितलं तर हे जे आहे तर रक्तातील साखर नसून हे पूर्ण शरीराशी निगडीत आहे। जर तुम्ही जर असं बघितलं तर डायबिटीज हा पूर्ण शरीर म्हणजे तुमच्या केसापासून नखापर्यंत सर्व भागावर हा परिणाम करतो। डायबिटीज म्हणजे काय, तर आपण काय करतो की लॅबमध्ये गेलो किंवा आपण चेक केलं आणि रक्तातील साखरेचं प्रमाण वाढलं म्हणजे त्याला डायबिटिक म्हणतो। रक्तातील साखरेचं प्रमाण वाढलं म्हणजे किती वाढलं, तर जर समजा तुम्ही सकाळी जे साखर चेक केली, उपाशी पोटी साखर असेल म्हणजे काय, तर 8 तास तुम्ही फास्टिंग केलेलं आहे, म्हणजे 8 तास तुम्ही काही खाल्लेलं नाही। भरपूर पेशंट मला विचारतात की सर मी 8 तास मग काहीच नाही खाल्लं, मग पाणी पण प्यायचं नाही का, तर 8 तास हे फक्त तुम्ही आहार नाही घेतला पाहिजे, पाणी तुम्ही घेऊ शकतात। तर फास्टिंग जे आहे, तुमची रक्तातील साखरेचं प्रमाण हे 126 पेक्षा जास्त असेल तर तुम्ही डायबिटिक म्हणू शकता, किंवा जेवण केल्यानंतर 2 तासानंतर। आता याच्यामध्येही 2 फरक आहेत की जे रेकमेंडेशन आहे त्याच्यामध्ये आहे की तुम्ही
75 ग्राम साखर घेऊन त्याच्यानंतर तुम्ही 2 तासानंतर चेक केल्यानंतर जे साखरेचं प्रमाण येतं की जे की 200च्या पुढं आहे, अशांना आपण शुगर झाली असं म्हणतो. म्हणजे ग्लायसेमिक लोडिंग आहे. म्हणजे याला म्हणतात की आपण ग्लुकोज टॉलरन्स टेस्ट. तर 2 तासानंतर. पण जनरली आपण काय करतो की याच्यासाठी आपण काय करतो की प्रत्येकानं सांगतो की आपण जेवण केल्यानंतर 1-2 तासानंतर आपण रक्ताचं प्रमाण चेक करायचं. जे की 200च्या पुढं असेल तर आपण त्यांना शुगर आहे किंवा डायबिटीज झाला आहे असं समजतो. आणखी एक त्याच्यामध्ये आहे, कधी कधी काय होतं की बाकी ह्या सगळ्या गोष्टींमध्ये की फास्टिंग पीपी कधी कमी असते, कधी जास्त असते, किंवा जेवल्यानंतरचे शुगरचं प्रमाण कमी जास्त असतं. अशा वेळेस आपण एक HB1AC म्हणून तपास आहे, तर त्याचं प्रमाण जर मोर दॅन 6.5 असेल तर आपण त्याला डायबिटीज म्हणलं जातं. किंवा असंही असेल की एखाद्या वेळेस आपण आपलं रँडम ब्लड शुगर, रँडम म्हणजे दिवसामध्ये कधीही आपण जेव्हा शुगर चेक करतो त्याचं प्रमाण जर 200पेक्षा जास्त असेल आणि त्या पेशंटला शुगरचे लक्षणं असतील. आता शुगरचे लक्षणं म्हणजे काय, तर त्याच्यामध्ये आहे की वारंवार लघवीला होणे किंवा वारंवार भूक लागणे, वजन कमी होणे, नेहमी नेहमी थकवा येणे, हे जर लक्षणं असतील, किंवा भरपूर जणांना जेनेटिक इन्फेक्शन असतात, तर अशा पेशंटमध्ये जर 200पेक्षा जास्त असेल आणि यापैकी कोणतंही लक्षण असेल तर आपण त्याला असं समजलं जातं की डायबिटीज आहे. बरोबर. तसं बघितलं तर डायबिटीज हा जो आहे, तर एखाद्या पेशंटला डायबिटीज झाला म्हणजे तो काय म्हणतो की मला आता डायबिटीज झाला, पण याची जी सुरुवात असते ती फार पूर्वीपासून झालेली असते. असं समजू शकतो आपण की शुगर किंवा डायबिटीज हा जो आजार आहे हा आपल्या जीवनशैलीशी निगडीत आजार आहे. जीवनशैलीशी निगडीत म्हणजे काय, तर असं म्हटलं जाते की डायबिटीज, आपण म्हणतो की इंग्लिशमध्ये डायबिटीज इज डिसऑर्डर. डिसऑर्डर म्हणजे काय, ही ऑर्डर कोण ठरवली आहे, तर जेव्हा ही ऑर्डरमध्ये फरक पडतो, म्हणजे ऑर्डर म्हणजे काय, तर ऑर्डर म्हणजे हे जे आपण नैसर्गिक जीवनशैली जे आहे जे बदललेली आहे याच्यामध्ये, मग नैसर्गिक जीवनशैली म्हणजे काय, तर याच्यामध्ये येतात की तुमचे लाईफस्टाईल चेंज जो झालेला आहे, तर या सर्व गोष्टीमुळं हाय शुगरचं प्रमाण वाढलेलं आहे. तर तसं बघायला गेलं तर आता आपण जे म्हणतो की शुगर आहे, मधुमेह आहे, की मग मला ते विचारतात की मग आमच्यामध्ये इन्सुलिन आहे का, आम्हाला कशामुळे शुगर झालेला आहे, डायबिटीज कशामुळे झालेला आहे, तर असं आढळून आलेलं आहे की 95% डोस डायबिटीज आहे तो जो असं टाईप 2 डायबिटीज जो आहे तो इन्सुलिन रेजिस्टन्स म्हणजे इन्सुलिनचा प्रतिरोध याच्यामुळे झालेला आहे. आणि 5% जे डायबिटीज आहेत ते मग आपण असं समजलं जातं की टाईप 1 डायबिटीज किंवा ज्यांच्यामध्ये इन्सुलिन डिफिशियन्सीमुळे झालेला आहे. पण मोस्ट ऑफ द टाईप 2 डायबिटीज जो आहे तो इन्सुलिन रेजिस्टन्समुळे आहे. तर इन्सुलिन रेजिस्टन्स म्हणजे काय, तर इन्सुलिन रेजिस्टन्स म्हणजे इन्सुलिनचा प्रतिरोध. तर प्रतिरोधाचे कारणं काय आहेत, तर प्रतिरोधाचे कारणं आहेत की लाईफस्टाईल चेंज. म्हणजे लाईफस्टाईल चेंज म्हणजे काय, तर याच्यामध्ये आहे की ओबेसिटी म्हणजे तुमचा लठ्ठपणा, खाण्याचे पदार्थ जे आहेत त्याच्यामध्ये म्हणजे की एक्स्ट्रा कॅलरीज किंवा फास्ट फूड आहे, प्रोसेस फूड आहेत. तर या सर्व गोष्टीमुळं शरीरामधील जे आहे तो लठ्ठपणा, लॅक ऑफ एक्सरसाइज आहे. एक्सरसाइज खूप महत्त्वाची गोष्ट आहे, म्हणजे आहार आणि व्यायाम या 2 गोष्टीच्या बदलामुळं हा इन्सुलिनचा प्रतिरोध शरीरामध्ये वाढतो. इन्सुलिनचा प्रतिरोध म्हणजे काय, तर आपलं शरीर जे आहे, आपल्या शरीरामध्ये सेल्स असतात जे की इन्सुलिन लागतं. इन्सुलिन का लागतं शरीराला, तर प्रत्येक सेल पेशी जे असते त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये ग्लुकोज घेण्यासाठी प्रत्येक पेशीला ग्लुकोज लागतं, कारण आपलं शरीर ग्लुकोजवर होतं. आपण शरीरामध्ये आपण काहीही खाल्लं, सोपं आहे, आपण काहीही खाल्लं त्याचं ग्लुकोजमध्ये रूपांतर होतं आणि शरीर ते वापरलं जातं. जेव्हा हे ग्लुकोजचं प्रमाण एक्स्ट्रा होतं तेव्हा ते शरीराला किंवा त्याला आपल्याला कुठेतरी स्टोअर करावं लागतं, असं आहे. तर जास्त जे ग्लुकोजचं प्रमाण झालेलं आहे किंवा जास्त कॅलरीचं प्रमाण ते मग आपल्याला फॅटमध्ये रूपांतर होतं, असं आहे. मग ते फॅट जे आहे ते आपल्या शरीरामध्ये साचायला लागतं, बरोबर, असं आहे. तर हे साचल्यानंतर त्याला जो लागणारा इन्सुलिन आहे त्याचं प्रमाण पण शरीरामध्ये वाढतं. म्हणजे सुरुवातीला काय होतं, तर आपल्या शरीरामध्ये शुगर सुरू होण्याच्या अगोदर आपल्या शरीरामध्ये हायपर इन्सुलिनेमिया होतो, म्हणजे इन्सुलिनचं प्रमाण आपल्या शरीरामध्ये वाढतं. ही प्रक्रिया शरीरामध्ये अगोदरच चालू असते,
फार काळापासनं म्हणजे 1-2 वर्षापासून चालू असते. आणि जेव्हा हे इन्सुलिनचं प्रमाण हायपर इन्सुलिनिमिया जेव्हा वाढून जेव्हा आता ते थकायला लागतं असं आहे, तेव्हा जास्त वापर झाल्यामुळं तेव्हा मग ते शरीरामध्ये ग्लुकोजचं प्रमाण आपल्याला वाढलेलं दिसतं किंवा रक्तामधील ग्लुकोजचं प्रमाण वाढलेलं दिसतं. कारण आपल्या पेशी ते आता ग्लुकोज वापरू शकत नाहीत जास्त. आणि तेव्हा आपण समजलं जातं की हा शुगर झालेला आहे. तर मुख्य कारण हे आहे की इन्सुलिन रेजिस्टन्स जो आहे तो मुख्य कारण आहे की इन्सुलिन डिफिशियन्सीपेक्षा इंडियन जे आहेत म्हणजे भारतीय लोकांमध्ये मॅक्झिमम हे आढळलेलं आहे की इन्सुलिनचा रेजिस्टन्स हा जास्त असल्यामुळं शुगरचं प्रमाण हे वाढलेलं आहे, ना की इन्सुलिनची कमतरता असल्यामुळं. म्हणजे इन्सुलिन डिफिशियंट आहे टाईप 2 डायबिटीजमध्ये. मी मेजरली जे आपण बोलतोय ते टाईप 2 डायबिटीजबद्दल बोलतोय. तर याच्यामध्ये हे प्रकार आहेत. आता तर सर आता तुम्ही सांगितले म्हणजे लक्षणं असे आहेत, इन्सुलिन रेजिस्टन्स कसं होतं, जसं की एखादी पेशी आहे आणि पेशीला आपलं ग्लुकोज लागतं. हो. आणि पेशीमध्ये ग्लुकोज घेण्यासाठी चावी जी लागते म्हणजे मध्ये एंट्री करण्यासाठी ती इन्सुलिन असते. आणि कधी कधी इन्सुलिन पण जास्त असतं, ग्लुकोज पण जास्त असतं, पण ते रीड करत नसल्यामुळं चावी ओपन होत नाही, म्हणजे रेजिस्टन्स आलं. म्हणजे जसं इन्सुलिन वापर जास्त झाल्यामुळं. पण मला आता दुसरा प्रश्न विचारायचा की टाईप 2 डायबिटीज असं जसं म्हणलात तुम्ही की आता इंडिया ही आपली जवळजवळ डायबिटीजची कॅपिटल बनत आहे. तर याच्या मागची कारणं सुद्धा, आणि टाईप 1 डायबिटीज म्हणजे काय आणि टाईप 2 डायबिटीज इंडियामध्ये जास्त का होतोय याच्याबद्दल थोडक्यात आम्हाला सांगा. याच्यामध्ये टाईप 1 जर डायबिटिक तुम्ही म्हटलात तर टाईप 1 डायबिटिक हा इन्सुलिनच्या इनसफिशियन्सी म्हणजे कमतरतेमुळं होतोय. याच्यामध्ये टाईप 1 डायबिटिकमध्ये काय आहे तर मेजरली आपण असं आहे की हे लहान मुलांमध्ये किंवा आजकाल यंग जनरेशनमध्ये सुद्धा टाईप 1 डायबिटिकचं प्रमाण आहे. तर याच्यामध्ये आपण असं समजलं जातं की जे आपल्या पँक्रियाजमध्ये इन्सुलिनचं जे प्रोडक्शन होतं त्याच्यामध्ये डिफॉल्ट होतो. हा जो डिफॉल्ट आहे तो भरपूर वेळेस ॲटो अँटीबॉडीज म्हणतात आपण. तर ॲटो अँटीबॉडीजमुळं याचं जे इन्सुलिनचं प्रोडक्शन जे आहे ते थांबतं, ते कमी होतं आणि त्याच्यामुळं हा डायबिटीज होतो. मग अशा पेशंटमध्ये आपण मॅक्झिमम असं असतं की यांना इन्सुलिन बाहेरनं दिल्याशिवाय हा टाईप 1 डायबिटिक कमी होत नाही. त्याच्यासोबत त्याचं आहार आणि व्यायामाचं पण नियोजन असतं का? हो, नक्कीच असतं. आहार आणि व्यायाम पण अशा पेशंटमध्ये आपण केल्यानंतर आणि त्यासोबत इन्सुलिनचं हे केल्यानंतर टाईप 1 डायबिटिक हा पूर्णपणे बरा होऊ शकतो, पूर्णपणे बरा होतो असं आहे. मी तर असं म्हणतो की डायबिटीज हा आजार नसून ही फक्त एक कमतरता आहे. खूप मोठं वाक्य आहे सर हे. कारण बऱ्याच वेळेस आपण असं समजलं जातं किंवा हे मिथ बस्ट म्हणू शकतो तुमच्या थ्रू किंवा तुमच्या मान्यतेनं की डायबिटीज झाला म्हणजे माणूस आता सगळ्या कामातून गेला. पण तसं नाही. खूप मोठ्या सेलिब्रिटीजना म्हणजे वसीम अक्रम सारखे किंवा काही क्रिकेटपटू आहेत, काही मोठे मोठे सेलिब्रिटीज आहेत की ते टाईप 1 डायबिटीज आहेत आणि इन्सुलिनवर आहेत आणि त्यांचं आयुष्य खरंच खूप चांगलं आहे. तुम्ही जर आता विचार केला तर कमल हसन आहेत किंवा सेलिब्रिटी आहेत, हे त्यांनी आता तुम्हाला कधी वाटतं का की यांना टाईप 1 डायबिटीज हे इन्सुलिन घेत असतील, रोज इन्सुलिन घेतात किंवा 4 वेळेस इन्सुलिन घेत असतील हे. तर हे सर्व सेलिब्रिटीज आहेत, यांनाही टाईप 1 डायबिटिक हा लहानपणापासून आहे. पण त्यांनी जर मॅनेज म्हणजे प्रॉपर तुम्ही जर गायडन्स घेतलं, डॉक्टरच्या अंडर ट्रीटमेंट ॲक्सेप्ट केली. बऱ्याच वेळेस काय असतं की मी मेडिसिन घेणार नाही, हा एक टॅबू आपल्याकडे आहे. खूप मोठे साईड इफेक्ट्स आहेत. पण तुम्ही याच्याबद्दल सांगा की तुमचे पेशंट सुद्धा बरेच वेळेस असं म्हणत असतील की मला गोळ्या नको, काय करायचं ते करा. परंतु तुम्ही गोळ्या देतात पण त्याच्यापेक्षा दुसरे कितीतरी गोळ्या न खाल्ल्यामुळे साईड इफेक्ट होतात. नक्कीच आहे. त्याच्यामुळं गोळ्या घेणं हे खूप गरजेचं आहे. परंतु तुम्ही लाईफस्टाईल जर सरांनी सांगितल्याप्रमाणे लाईफस्टाईल मॉडिफिकेशन करत असाल आणि तुमच्या टॅबलेटचं प्रमाण कमी होऊ शकतं. नक्कीच बरोबर आहे. मी तर असं म्हणेन की डायबिटीजमध्ये सर्वात महत्त्वाचं 2 आहेत, एक आहार आणि व्यायाम. हे कशासाठी आहे? जसं मी म्हटलं की टाईप 2 डायबिटीजमध्ये इन्सुलिन रेजिस्टन्स जास्त असतो. जर तुम्ही प्रतिरोध कमी केलात, आता आहारामध्ये तुम्ही जे आहे तर कॅलरीजचं प्रमाण जे आहे ते व्यवस्थित, हे कस्टमाइज डाएट असलं पाहिजे असं आहे. प्रत्येक इंडिव्हिज्युअल, प्रत्येक जण, एक पेशंट येतात आणि मला म्हणतात सर मी काय खायचं काय नाही ते तुम्ही मला सांगा असं आहे की आता मला डायबिटीज झाले नाही, आता मला सांगायचं की तुम्ही आता काय खायचं आहे आणि काय नाही. तर मी त्यांना हे सांगतो की प्रत्येक व्यक्ती हा त्याच्या प्रकृती आणि विकृतीनुसार बदल असतो. प्रत्येकजण हा सारखाच नाही आहे.
तर त्यामुळं प्रत्येकामध्ये शुगरचं प्रमाण आणि बाकी काही गोष्टीही हे त्याच्या प्रकृती आणि विकृतीनुसार ठरलेले असतात. तर याच्यामध्ये हे आहे की मी प्रत्येकाला हे सांगतो, आहार आणि व्यायाम हा प्रत्येकाच्या प्रकृती आणि विकृतीनुसार असतो. तो कस्टमाइज केला पाहिजे. तो प्रॉपर डायटिशियन म्हणजे ती ट्रेंड डायटिशियन आहेत त्यांच्याकडनं तुम्ही ते आहार घेतला पाहिजे आणि त्या प्रमाणात तुम्ही व्यायामाचं पण नियोजन केलं पाहिजे. तर इन्सुलिन रेझिस्टन्स मी जे म्हटलं की प्रतिरोध आहे, हा आहार आणि व्यायाम यांना आपण कमी करू शकतो. म्हणजे काय, तर तुम्ही प्रत्येक पेशंट होते की सर मला गोळ्या औषधं नको आहेत, मला तुम्ही बाकी काहीही सांगा की कसं मला कमी करता येईल, मी औषध गोळ्यात घेणार नाही. तर याच्यामध्ये मी एकच सांगतो, तुम्ही सर्वात अगोदर आहे आहार आणि व्यायाम. तर याचंच नियोजन तुम्ही व्यवस्थित केलात तर तुमचं पिल बर्डन जे आहे ते तुमचं नक्कीच कमी होईल. किंवा आपण काही भरपूर सारे असे पेशंट आहेत माझ्याकडे की ज्यांचं पिल बर्डन आपण कमी करून त्यांना आता पूर्णपणे आपण औषधमुक्त केलेले आहे. तर असेही पेशंट आपल्याकडे आहेत की ज्यांची शुगर एकदम नील आहे, पण त्यांच्यामध्ये आपण हे सांगतो की आहार आणि व्यायाम हे मात्र त्यांचं जीवनशैलीमधील बदल करणं हे अत्यंत गरजेचं आहे. तर या गोष्टी केल्या तर तुम्ही डायबिटीज फ्री होऊ शकता का, तर डायबिटीज फ्री होऊ शकता असं आहे. पण त्याचे पण स्टेप्स आहेत, ते पण प्रॉपर तुम्ही मार्गदर्शनाखाली करणं गरजेचं आहे. नाही मी नाही आता माझी शुगर कमी झाली आणि मी आता औषध गोळ्या बंद करतो, डॉक्टरने सांगितलं रिपोर्ट नॉर्मल आला आणि मी बंद करतो, तर तसं नको आहे. त्याचे जे आहे ते प्रॉपर तुम्ही व्यवस्थितपणे नियोजन करणं आणि त्याप्रमाणे करणं गरजेचं आहे. ओके, खूप चांगला म्हणजे एक गुड न्यूज म्हणू शकतो की एक ऑथेंटिक इन्फॉर्मेशन म्हणू शकतो. तुम्हाला कोणी बाबा बोलत नाही आहेत की तुम्ही हे खा म्हणजे तुमचा डायबिटीज जाईल, तर तुम्हाला ऑथेंटिक इन्फॉर्मेशन मिळते की तुम्ही डायबिटीज फ्रीसुद्धा होऊ शकता जर काही तुम्ही औषध व्यवस्थित घेतले किंवा जे बिहेवियरल चेंजेस आहेत, डायटरी चेंजेस आहेत, नंतर तुमचं जे मूवमेंट आहेत तर ते जर जास्त केला तर. हा महत्त्वाचा मुद्दा होता सर. आता दुसरा प्रश्न आहे की मला कसं कळेल की डायबिटॉलॉजिस्टकडे किंवा तुम्हाला मला दाखवायचं आहे तर माझ्यामध्ये काय चेंजेस झाल्यानंतर मी दाखवलं पाहिजे किंवा तुमच्याकडं वेळीच आलं पाहिजे, असे काही सिम्पटम्स जसं की डायबिटीजला आपण सायलेंट किलर म्हणतो. नक्कीच. म्हणजे मला कसं कळणार की मी सायलेंटली मला किल करतोय का हे डायबिटीज? नक्कीच आहेत. तर याच्यामध्ये हे आहे की जर समजा आपल्या जसं मी म्हटलं की लठ्ठपणा जास्त असेल, म्हणजे आपण काय म्हणतो की वजन, त्याला आपण असं करतो की BMI. जर बॉडी मास इंडेक्स माझा जास्त असेल की 30 किंवा 35 असेल, तर अशा लोकांनी दर 3 महिन्याला किंवा 6 महिन्याला आपल्या शरीराचं चेकअप, म्हणजे त्यात सर्वच आलं, तुमचं शुगर आलं किंवा तुमचं कोलेस्ट्रॉल म्हणजे आपण चरबीचं प्रमाण असेल, तर असं काही असेल तर त्यांनी दर 3 महिन्यानंतर तुमचं शुगरचं चेकअप हे केलं पाहिजे. आता त्यासोबत जे आहेत की भरपूर सारे असे पेशंटमध्ये की त्यांच्यामध्ये काही साईन्स सिम्पटम्स असतात. भरपूर सारे पेशंट आहे की ज्यांच्यामध्ये लघवीचं प्रमाण वाढलेलं असेल किंवा त्यांना नेहमी थकवा येत असेल. भरपूर पेशंट येतात की ज्यांच्या पायांची आग किंवा जळजळ होणे किंवा पायाला मुंग्या येणे, हे असे प्रकार असतात. काही जणांना डोळ्याला दिसण्यासाठी सुद्धा त्रास होतो, असेही पेशंट असतात. तर हे वजन कमी होणे हेही मेजर फॅक्टर आहे की अगोदर माझं वजन जास्त होताना अचानक 2-3 महिन्यामध्ये माझं वजन कमी झालेलं आहे. तर किंवा मोस्ट ऑफ द टाईम जेनायटल इन्फेक्शन असतात. तर जेनायटल इन्फेक्शन किंवा लघवीचं इन्फेक्शन असेल तर अशा पेशंटनी जरूर शुगरची तपासणी नक्की करून घ्यावी. हे लक्षणं ज्यांच्यामध्ये दिसतील अशांनी साखरेची तपासणी करणे गरजेचे आहे. बरोबर, की कारण असं म्हणतायत की हा एक आईस बग आहे, म्हणजे जसं टिप ऑफ आईस एवढा आहे परंतु खाली मोठा आईसचा एक डोंगर असतो, म्हणजे हिडन आहेत. बऱ्याच वेळेस आता कॉर्पोरेट म्हणजे कॉर्पोरेटमध्ये असे सहज कोणाला जॉब लागला, टेस्ट केली जाते, तिथं ट्रॅप होतात. म्हणजे असे सहज अचानक तपासणी केल्यानंतर 800 शुगर, SB1 तुमचं 8-9 गेलेलं असतं. म्हणजे हे आणि आपल्याला तर लक्षणं नसतात, असंही होऊ शकतं. म्हणून वर्षाला एक वेळेस जर चेकअप करून घेतलं, काही सिम्पटम म्हणजे ओबिसिटी जसं की ते इंडियनमध्ये. याच्यामध्ये एक आहे की लाईफस्टाईल. याच्यामध्ये लाईफस्टाईल ज्यांची चेंज, लाईफस्टाईल म्हणजे काय, तर अवेळी जेवण करणे, लठ्ठपणा असणे, झोप वेळेवर नसते, किंवा आपली स्ट्रेसफुल लाईफ असेल
स्ट्रेस हा फॅक्टर आहे का, तर हो नक्कीच आहे. स्ट्रेस फॅक्टरमुळं तुमची शुगर वाढते का, तर वाढते, नक्कीच आहे. जे म्हणजे काय, तर आजचं जीवन जे आहे ते एकदम घाईघाईचं जीवन झालेलं आहे. सकाळी उठलं 8 वाजता मला जायचंय, 9 वाजता मला इकडे जायचंय, 10 वाजता हे करायचंय. तर याच्यामध्ये काय हे लागते, एनर्जी लागते शरीराला, बरोबर आहे. मग एनर्जी शरीर कुठून तयार करणार, तर ग्लुकोज तयार करणार. म्हणजे काय आहे, तर शरीरातील ही एनर्जी ठेवण्यासाठी शरीरामध्ये ग्लुकोजचं प्रमाण शरीराला जास्त ठेवावं लागतं. म्हणजे काय होतं, तर आपलं शरीर कंटिन्यू स्टिरॉइड्स जे आहे ते शरीरामध्ये सिक्रेट होतात. आणि स्टिरॉइड्स, कॉर्टिकोस्टिरॉइड्स जे आहेत ते जे आहेत ते हे ग्लुकोजेनिक आहेत. म्हणजे हे साखरेचं प्रमाण शरीरात नेहमी वाढून ठेवतात. तर हे स्ट्रेस फॅक्टर हा जो आहे तो हे शरीरामध्ये कंटिन्यू कॉर्टिकोस्टेरॉइड वाढवून ठेवतं. त्याच्यामुळे शुगरचं प्रमाण वाढतं. शुगरचं प्रमाण वाढलं की त्याला काउंटर करण्यासाठी आपल्या शरीरामध्ये इन्सुलिनचं प्रमाण वाढतं. म्हणजे हायपर इन्सुलिनिया होतो. काही दिवसानंतर हा हायपर इन्सुलिनिया त्याला काउंटर करू शकत नाही आणि मग आपल्या शरीरामध्ये ग्लुकोजचं प्रमाण वाढायला सुरुवात होतं. तर हे जे मी प्रत्येक वेळेस हे सांगते की बदललेली जीवनशैली जी आहे हे याचं मूळ कारणीभूत आहे. आणि आहार तर नक्कीच आहे. फूड, आजकालचे जे फास्ट फूड्स आहेत किंवा प्रोसेस फूड आहेत हेही कारण त्याच्यामध्ये आहे. कारण याच्यामध्ये कॅलरीजचं प्रमाण जास्त असतं. तुम्ही आता भरपूर सारा आहारामध्ये जरी बघितलं तरी याच्यामध्ये जे आहे ते की ग्लुकोजचं प्रमाण किंवा बाकीचं कार्बोहायड्रेटचं प्रमाण खूप जास्त आहे. इंडियन डाएट इज अ प्युअरली कार्बोहायड्रेट डाएट. तर हे बदल आपल्याला करणं गरजेचं आहे. पूर्वी आणि लॅक ऑफ एक्सरसाइज नसल्यामुळं काय होतं, तर शरीरामधील इन्सुलिनचा प्रतिरोध वाढतो. कारण सेल ते आहेत, एक्सरसाइज नसल्यामुळे सेलची सेन्सिटिव्हिटी कमी होते. आपण जर एक्सरसाइज केली तर एक्सरसाइज का सांगतो आम्ही, तर सेलची सेन्सिटिव्हिटी वाढावी म्हणजे जे इन्सुलिन किंवा ग्लुकोजचा आहे त्याचा वापर होतो आणि मग शरीरामधील शुगर किंवा रक्तामधील शुगरचं प्रमाण कमी होतं. बरोबर, राईट. आता ह्याच्यामध्ये सर तुम्ही एकदम सोप्या भाषेत सांगितलं हे सायकल कसं, म्हणजे सेडंटरी लाईफस्टाईल असल्यामुळे किंवा डायटरी चेंजेस जर आपण केले तर कशा पद्धतीनं डायबिटीज होऊ शकतो आणि चेंजेस केले तर कसा आपण तो घालवू शकतो. नक्कीच. त्याच्यामध्ये दुसरं असं आहे की बऱ्याच वेळेस असं होतं की काही आई वडिलांना डायबिटीज आहे तर त्यांची काही रिस्क जास्त असते का, किंवा त्यांनी काही काळजी घेणं गरजेचं आहे का की ज्यांच्या आई वडिलांना पण डायबिटीज आहे? हो, नक्कीच आहे. तसं जर बघितलं तर 30% जे डायबेटिक किंवा तुम्ही जसं म्हणता की आई वडिलांना माझ्या डायबिटीज, तर मला किती रिस्क आहे असं आहे. तर तसं बघितलं तर 30% जे आहे ते त्यांना आई वडिलांना, आई किंवा वडील या दोघांपैकी एकांना असेल त्यांना 30% चान्सेस असतो की त्यांना शुगर होण्याचा. पण असं नाही आहे की फक्त माझ्या आई वडिलांना आहे म्हणून मला आहे, तर ही पूर्णपणे चुकीची आहे. तर याच्यामध्ये जर समजा आई वडिलांना असेल तर त्यांनी सुरुवातीपासूनच अगोदर जर समजा आहारामधील बदल आणि लाईफस्टाईल मॉडिफिकेशन म्हणजे जीवनशैलीमधील बदल जर केले की जसं की लठ्ठपणा नसणे, आहाराचं व्यवस्थित नियोजन करणे, दररोज व्यायाम करणे या गोष्टी, आणि वजन कमी ठेवणे आणि वेळोवेळी चेकअप करणे, ह्या जर गोष्टी केल्या तर ज्यांच्या आईवडिलांना हेरिडेटरी आहे की माझ्या आईवडिलांना जरी असेल तर मला होऊ शकतो का, तर फक्त 30%च लोक आहेत ज्यांना होऊ शकतो. किंवा त्यांच्यामध्ये पण आपण हे टाळू शकतो का, तर नक्कीच टाळू शकतो. की असं नाही आहे की माझ्या आईवडिलांना आहे मला डायबिटीक होणारच आहे आणि मला त्यामुळंच झालेलं आहे, तर ही पूर्णपणे चुकीची आहे. त्याला आपण नक्कीच टाळू शकतो आणि त्याला आयुष्यभर सुद्धा कंट्रोलमध्ये आपण ठेवू शकतो. ओके, म्हणजे अशा पद्धतीनं ते डायबिटीजला रेजिस्ट करू शकतात. आता दुसरे पण प्रकार आम्ही ऐकतो सर, लाडा आहे, जेस्टेशनल डायबिटीज आहे. हो, तर हे कशा पद्धतीचे असतात किंवा ह्याची काय मेकॅनिझम वेगळं आहे का याच्याप्रमाणेच असतात? हे जे आहेत आता जेस्टेशनल डायबिटिक आहे आजकाल जो आहे तो, म्हणजे जेस्टेशनल म्हणजे ज्या गर्भवती आहेत स्त्रिया, प्रमाण वाढलेलं आहे त्यांचं आहे. तर याच्यामध्ये दोन आहेत की गर्भवती स्त्रियांमध्ये याचं प्रमाण जे वाढलेलं आहे, तर दोन गोष्टी आहेत याच्यामध्ये की जसं मी म्हटलं की लठ्ठपणा म्हणजे लाईफस्टाईल चेंज. तर हे भरपूर सारं असं बघितलेलं जेस्टेशनल डायबिटिक कोणामध्ये जास्त दिसतो, तर ज्या आजकालची मुलं जे आहेत लहान मुलंच आहेत, पण ते आजकाल तुम्ही बघितलं तर ते लठ्ठ असतात किंवा हाय कॅलरीज फूड त्यांना असतात. सुरुवातीपासूनच आपण जे आहेत की प्रोसेस फूड आहेत,
समोसा आहे, बर्गर आहेत किंवा बाहेरचे फूड्स आहेत, तर याच्यामुळं जे आहे ते कॅलरीचं प्रमाण वाढलेलं आहे, त्यांच्यामध्ये लठ्ठपणा जास्त दिसतो. आता याच्यामध्ये काही साईन्स दिसतात का तुम्ही जर असं म्हटलं तर नक्कीच दिसतात. सुरुवातीला जे चाइल्ड लहानपणी की लठ्ठ असतात त्यांना पुढे PCODचा प्रॉब्लेम नक्कीच होतो. अशा ज्या स्त्रियांमध्ये सुरुवातीला PCODचा प्रॉब्लेम अशांना पुढे जस्टेशनल डायबिटिक होण्याचा चान्स जास्त असतो का? नक्कीच असतो. कारण त्यांच्यामध्ये PCOD झाल्यामध्ये इन्सुलिन रेजिस्टन्स ऑलरेडी जास्त आहे, म्हणजे गरोदरपणामध्ये त्यांना होण्याचा चान्स नक्कीच जास्त आहे का? तर नक्कीच जास्त आहे. असं प्रमाण वाढलेलं आहे का? नक्कीच वाढलेलं आहे. आणि लेट जे हे आहेत प्रेग्नन्सी लेट प्रेग्नन्सी, तर लेट प्रेग्नन्सी असेल म्हणजे ऑलरेडी एज आहे, म्हणजे इन्सुलिन रेजिस्टन्स आहे, लठ्ठपणा आहे, या गोष्टी असल्यामुळे यांच्यामध्ये जस्टेशनल डायबिटीचं प्रमाण वाढलेलं आहे का? तर नक्कीच वाढलेलं आहे. तर अशा पेशंटमध्ये जस्टेशनल डायबिटिक किंवा गरोदर मातामध्ये आपण जे आहे तर अशा पेशंटला आपण आहार, व्यायाम आणि जर कंट्रोलमध्ये असेल तर थोड्याशा टॅबलेट, पण इन्सुलिन हे गर्भवती स्त्रियांमध्ये सर्वात सेफ आहे. हो, ना की तुम्हाला टॅबलेट्स किंवा याच्यापेक्षा इन्सुलिन जे आहे ते बच्चूसाठी आणि त्या स्त्रियांसाठी दोन्हीसाठीही सेफ आहे, हे आपण असं समजलं जातं. आजकाल जे आहे तरुण याच्यामध्ये पण डायबिटीजचं प्रमाण खूप जास्त आहे. तर आता तुम्ही म्हणाल की इन्सुलिन रेजिस्टन्स म्हणजे हे सर कसं कळणार आम्हाला, की तुम्ही म्हणतायत की एवढं इन्सुलिन रेजिस्टन्स बोलतायत की कसं कळणार? तर याच्यामध्ये आहे की आपल्याला जे आहे ते सिरम इन्सुलिन जे आहे प्रमाण ते आपल्याला चेक करता येतं. जर समजा हे प्रमाण जर 3 ते 6 असेल तर ते खूप कमी समजलं जातं, 3 ते 12 असेल तर आपण समजलं जातं की ह्याला इन्सुलिन रेजिस्टन्स आहे. तर हे आपल्याला पूर्वीच कळू शकतं का? नक्कीच कळू शकतं. जर समजा मला शुगर नाही आहे तरीही मी जर समजा सिरम इन्सुलिनचं लेवल चेक केलं तर अशा पेशंटमध्ये आपण त्याला इन्सुलिन रेजिस्टन्स आहे तो आपल्याला कळू शकतो. आणि अशा पेशंटला आपण अशा पेशंट म्हणत नाही आहे मी, अशा व्यक्तींना आपण म्हणू शकतो की तुम्ही आहार आणि व्यायाम याचं नियोजन व्यवस्थित करा, जेणेकरून की आपल्याला हा शुगर किंवा डायबिटीज हा पूर्णपणे आपण टाळू शकतो. तर ह्या सर्व आहेत. यंग एजमध्ये आजकाल डायबिटिक दिसतोय का? हो, नक्कीच दिसतोय. जे पूर्वीचं प्रमाण होतं की 45 किंवा 50 किंवा माझ्या आजोबांना झालेलं आहे किंवा असं आपण म्हणतो, ते आता जे आहे ते 30 ते 35 या वयोगटामध्ये पण शुगरचं प्रमाण जास्त झालेलं आहे. तर याचं कारण मी जसं म्हटलं की आहार, व्यायाम आणि बदललेली जीवनशैली हे त्याचं मूलभूत कारण आहे. या गोष्टीमध्ये तुम्ही बदल केला तर नक्कीच हे तुम्ही टाळू शकता. बरोबर आहे. तुमचा एक पॉईंट सर म्हणजे खूप महत्त्वाचा आहे. जेस्टेशनल डायबिटीज म्हणजे गर्भवती मातांमध्ये खूप डायबिटीज वाढलेला आहे प्रमाण. तर त्याचं एक कारण असू शकतं की तुम्ही म्हणल्याप्रमाणे लेट प्रेग्नन्सी. हो, नक्कीच. आपल्या आता एक तर लेट अगोदर कसं होतं की अर्ली मॅरेज व्हायचे. हो, आणि ते पण चुकीचे होते. परंतु आता लेट मॅरेज झाल्यानंतर पण तुमचं करिअर ह्याच्यामध्ये लेट प्रेग्नन्सीज होत आहेत. हो, किंवा PCOD सारखे डिसीजेस. तर त्याला आपण टाळू शकतो जर विदिन तुमचा जो काही पिरियड आहे, नॅचरल पिरियड आहे, तेवढ्या ह्याच्यामध्ये जर प्रेग्नन्सी तुम्ही प्लॅन केली तर तो एक. आणि बाकी तर डायटरी मॅनेजमेंट आणि याच्यामध्ये लेट मॅरेजेस किंवा आपण जे म्हणतो लेट प्रेग्नन्सी, तर याच्यामध्ये जस्टेशन होण्याचा चान्स काय जास्त आहे? तर समजा लेट मॅरेजेस असेल तर त्याच्यामध्ये काय होतं म्हणून तर ओबेसिटी किंवा वयाच्या 30 नंतर ओबेसिटी होणं, हार्मोनल चेंजेस, या सर्व गोष्टी होतात. तर त्यामुळं हा जस्टेशनल डायबिटिक जास्त आहे. जर समजा त्याच समजा 30 वर्षालाही त्यांनी समजा आहार व्यायाम व्यवस्थित ठेवलेला आहे किंवा लठ्ठपणा कमी आहे तर त्यांना जस्टेशनल डायबिटिक होण्याचा काही चान्स नाही आहे. पण वयाच्या 35 हार्मोनल चेंजेस आणि लठ्ठपणा वाढणे, इन्सुलिन रेजिस्टंट वाढणे, लॅक ऑफ एक्सरसाइज, या सर्व गोष्टीमुळे जस्टेशनल डायबिटीचं प्रमाण नक्कीच वाढलेलं आहे. आणि काही लोकांमध्ये सर एक आपण ओबेसिटी हा एक डायबिटीजचा एक त्याचा कारण किंवा कॉज म्हणू शकतो. परंतु इंडियामध्ये असे मी वाचलं की एका सायंटिस्टनी इंडियन पॉप्युलेशन इज टोफी म्हणजे थिन आउटसाइड फॅट इनसाइड आहे, विजरल फॅट, आणि ते एक कारण सांगितलेलं आहे. तर ह्याच्याबद्दल काही आहे की ज्यांचं दिसताना आपल्याला BMI वगैरे नॉर्मल दिसतो परंतु तशा लोकांना पण डायबिटीज आहे, याची काय कारण? याची काय आहे की आपण म्हणतो की सेंट्रल ओबेसिटी, थिन फॅट इंडियन किंवा विसरल ओबेसिटी. तर हे काय आहे तर फॅटचं जे प्रमाण आहे ते आपल्या पोटाच्या अवतीभोवती सर्वात जास्त असतं, म्हणजे विसरल फॅट जे आहे ते जास्त आहे इंडियन पॉप्युलेशनमध्ये. तर विसरल फॅट हे मेन कारणीभूत आहे इन्सुलिन रेजिस्टन्ससाठी.
तर हे जे व्हिसरल फॅट आहे ते जर तुम्ही नक्कीच कमी केलात तर इन्सुलिन रेजिस्टन्स कमी होईल, म्हणजे त्याचं जे आहे शुगरचं प्रमाण किंवा मधुमेहाचं प्रमाण जे आहे ते आपोआप कमी होईल. तर व्हिसरल फॅट जे आहे ते नक्कीच कमी केलं पाहिजे. जे की आपण बघतो की थिन इंडियन आहेत आणि पोट पुढं आलेलं आहे, तर हे म्हणजे व्हिसरल फॅट आहे, जे की वेस्टर्न पॉप्युलेशनमध्ये आहे की त्यांचं जे आहे ते थाय फॅट रेशो जो आहे तो जास्त आहे. त्यांचं फॅटचं जे आहे प्रमाण आहे ते थाय आणि बटक्समध्ये जास्त असतं, आणि इंडियन पॉप्युलेशन आहे ते आहे की त्यांचं प्रमाण आपल्या पोटाच्या बाजूनं जे आहे ते जास्त असतं. तर याचं हेही कारणीभूत आहे का, तर नक्कीच कारणीभूत आहे, कारण इन्सुलिन रेजिस्टन्स हा जो आहे तो याच्यासोबत जास्त असतो. म्हणजे ज्या लोक लठ्ठ नाही आहेत, म्हणजे जरी मेजरमेंटमध्ये बसत असतील तरीही मला डायबिटीसची रिस्क नाही, मी काही करायचं नाही, त्यांचं व्हिसरल फॅटचं प्रमाण जर बघितलं, मसल मास आणि व्हिसरल फॅट याचं जर प्रमाण बघितलं तर त्यांचं व्हिसरल फॅटचं प्रमाण हे खूप जास्त असतं. त्यामुळं त्यांना जो आहे तो डायबिटिक किंवा ह्या आजाराशी किंवा त्यासोबत कोलेस्ट्रॉलचं प्रमाण, आता तुम्ही जर अशा पेशंटमध्ये जर चेक केलं की कोलेस्ट्रॉलचं प्रमाण, तर स्पेशली मी सांगतो की ट्रायग्लिसराईडचं प्रमाण जे असतं ते अशा डायबिटिक पेशंटमध्ये जास्त असतं. बरोबर. तर एखादा असेल की ज्यांनी फक्त माझा शुगर नाही आहे, मी कोलेस्ट्रॉल चेक केलेला आहे, लिपिड प्रोफाईल चेक केलं आहे, त्यांचं ट्रायग्लिसराईडचं प्रमाण जर जास्त वाढलेलं असेल की तर समजायचं की हा जरी समजा शुगर नसेल तर तुम्ही आता साखरेच्या आहेत ते तुम्ही दारामध्ये उभे आहेत, तुमचं नक्कीच जे आहे ते की तुम्ही प्री डायबिटिक किंवा त्या स्टेजमध्ये नक्कीच आहेत, इन्सुलिन रेजिस्टन्स तुमच्यामध्ये जास्त झालेला आहे आणि तुम्हाला फ्युचरमध्ये तो डायबिटिक होण्याचा चान्स नक्कीच वाढलेला आहे. बरोबर आहे. आता सर, जे काही लोकांना ट्रीटमेंट घेतात परंतु काही ऑर्गन पण डॅमेज होतात, म्हणजे जसं आपण तुम्ही म्हणता की किडनी आहे किंवा कॉम्प्लिकेशन आपण जे म्हणतो, तर ते कॉम्प्लिकेशन काय काय होऊ शकतात आणि त्याला कसं प्रिव्हेंट करू शकतो इन ट्रीटमेंट असताना सुद्धा? तुम्ही जर आता बघितलं तर मी असं म्हणेल की डायबिटीजमुळं कॉम्प्लिकेशन होतात का, तर मी जसं मागे सुरुवातीलाही म्हटलं की केसापासून ते पायांच्या नखापर्यंत सर्व ठिकाणी, कारण हे रक्त असतं, रक्तामध्ये साखर आहे, हे प्रत्येक ठिकाणी जाणार, म्हणजे प्रत्येक ठिकाणी तुम्हाला त्याचा दुष्परिणाम होणार आहे का, तर नक्कीच होणार आहे. जसं की आता सुरुवातीपासून केस गळणे हे सुद्धा प्रकार, कारण गट फ्लोरा मेजर आहे की समजा डायबिटीजमध्ये गट फ्लोरा हा कमी होतो, त्यामुळं न्यूट्रिशनल डिफिशियन्सी पण होतात का, नक्कीच होतात. तर विटॅमिन B12 आहे किंवा अदर न्यूट्रिशन डिफिशियन्सी होतात त्याच्यामुळं पण जे आहे ते कॉम्प्लिकेशन होतात. जसं की आता तुम्ही मला केस गळणे हे सुद्धा न्यूट्रिशन डिफिशियन्सी शुगर असल्यामुळं होतात. दुसरं आहे की डोळ्यांचा जे आहे की आपण म्हणतो रेटायनोपॅथी आहे, तर नक्कीच रेटायनोपॅथीचं प्रमाण शुगरमुळे जास्त असतं का, नक्कीच आहे. रेटायनोपॅथी म्हणजे डोळ्याच्या आतमधील पटल जे आहे, म्हणजे नसा जो आहे डोळ्याच्या आतमधील, त्याच्यामध्ये दुष्परिणाम होणं आणि त्यामुळं दिसायला कमी होणं, हे प्रकार शुगरच्या किंवा मधुमेहामुळे किंवा वाढलेल्या शुगरमुळे याचं प्रमाण जास्त असतं. तुम्ही आणखी बघायला गेलात तर समजा आपण घेतलं की दात गळणे किंवा डेंटल केरीजचं प्रमाण वाढणं, हिरड्यांचे आजार वाढणं, इन्फेक्शन होणं, हे सुद्धा शुगरच्या प्रमाणामुळे जास्त होतं. परत असं बघितलात की हृदय आहे, सर शुगर आहे आणि हृदयाचं काय आहे, तर हृदय जे आहे तर नेहमी तुमच्या याच्यामुळे कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढून राहतं, किंवा आपण म्हणतो कार्डियक ॲटोनॉमिक न्यूरोपॅथी, हे जे प्रमाण आहे याचंही प्रमाण आजकाल खूप वाढत आहे. थोडक्यात शब्द सांगा सर आमच्या प्रेक्षकांना, कार्डियक ॲटोनॉमिक न्यूरोपॅथी म्हणजे नेमकं? हां, म्हणजे काय, तर याच्यामध्ये आहे की हृदयाचं जे आहे ते कार्य जे आहे ते हळूहळू कमी होतं. मी असं म्हणत नाही आहे की ते पूर्ण बंद होतं, पण त्याचं कार्य जे आहे ते हळूहळू कमी होतं, म्हणजे मसलमध्ये वीकनेस येतोय थोडक्यात. हे प्रकार आहेत ते हृदयाचे, आणि त्याच्यामुळे समजा शुगरचं प्रमाण जास्त वाढून असेल तर तुम्हाला जे आहे ते कोलेस्ट्रॉल जास्त वाढतं. त्याच्यामध्ये अशा पेशंटमध्ये आपल्याला जे आहे ते की हृदयाचे आजार, म्हणजे हृदयविकाराचा धोका वाढतो किंवा इतर हृदयांचे आजारसुद्धा त्याच्यामध्ये होऊ शकतात. नंतरचा भाग तुम्ही जर समजा पोट म्हणला तर मी ऑलरेडी म्हणलं की गट फ्लोरा, की जो गट फ्लोरा शुगरच्या पेशंटमध्ये गट फ्लोरा हा फार कमी होतो, त्यामुळे आपल्याला न्यूट्रिशनल डिफिशियन्सी होते. असं हां, जसं की म्हणलं B12 असेल, अदर डिफिशियन्सीज असेल तर याचं प्रमाणही वाढतं. पुढे बघितलं प्रेग्नन्सीमध्ये, डायबिटीजमुळं तुम्हाला ॲबॉर्शनचे प्रमाण किंवा याचे प्रमाण
म्हणजे ब्लिडिंग होणं किंवा बाकीचे प्रमाण जे आहे Infertility होऊ इन्फर्टिलिटीचं प्रमाण हो नक्कीच वाढतं इन्फर्टिलिटीचं प्रमाण शुगरच्या पेशंटमध्ये. दुसरं बघितलं जेनेटिक इन्फेक्शन व्हेरी कॉमन, म्हणजे खूप कॉमन आहे की जेनेटिक इन्फेक्शन शुगर वाढल्यामुळं भरपूर सारा मेल आणि फिमेल दोन्हींनाही जेनेटिक इन्फेक्शनचं प्रमाण नक्कीच वाढलेलं असतं असं आहे. तर अशा पेशंटमध्ये आहे पायांचे आजार, पायांच्या नसांचे आजार हे शुगरच्या पेशंटमध्ये खूप कॉमन आहेत की प्रत्येक पेशंट येतो सर माझ्या पायांची आग जळजळ आणि हे होतं. हे प्रमाण आहे की शुगरचं प्रमाण जर वाढलेलं असेल किंवा अनियंत्रित शुगर असेल तर पायांची आग जळणे त्याला आपण म्हणतो न्यूरोपॅथी. तर पेरिफेरल न्यूरोपॅथी किंवा पायांच्या नसांचे आजार किंवा पेरिफेरल व्हॅस्क्युलर डिसीज आपण ज्याला म्हणतो की याचंही प्रमाण जे आहे हे दुष्परिणाम जे आहे ते साखरेच्या जर अनियंत्रित साखर असेल तर याच्यामध्ये हे जास्त असतं. किडनीचे आजार आहेत हो, किडनीचे आजार जसं आपण म्हटलं की डायबिटीजमध्ये किडनीचं हो डायबिटीज आणि किडनी याचा संबंध आहे का तर नक्कीच आहे. जर शुगरचं प्रमाण तुमचं जास्त असेल तर हळूहळू ज्याला आपण म्हणतो की नेफ्रोपॅथी म्हणजे हळूहळू जे आहे ते किडनीचे फंक्शन जे आहेत ते कमी व्हायला सुरुवात होतात आणि मग आपलं जे आहे ते क्रिएटिनिनचं प्रमाण जे आपण किडनीच्या तपासासाठी वापरतो तर ते क्रिएटिनिन वाढायला सुरुवात होतं आणि मग पेशंट आपण म्हणतो की आता किडनीचं प्रमाण वाढलं मग डायलिसिस किंवा ह्या सर्व गोष्टी वाढतात. तर हे सर्व टाळण्यासाठी तुमचं शुगरचं नियंत्रण हे चांगलं असणं गरजेचं आहे. तर हे सर्व दुष्परिणाम टाळण्यासाठी तर आहार, व्यायाम आणि शुगरचं नियंत्रित प्रमाण हे फार गरजेचं आहे. म्हणजे तुम्ही खूप म्हणजे एकदम व्यवस्थित सांगितलं की डोक्याच्या केसापासून ते खाली नखापर्यंत, कारण ब्लड जिथं जिथं आहे तिथं तुमचा जर डायबिटीज जास्त असेल तर घाबरण्याचं कारण नाही. शुगर जर जास्त असेल तर मात्र ह्या गोष्टी होऊ शकतात. तुम्ही जर नियंत्रित ठेवलं नाही, व्यवस्थित ट्रीटमेंट घेतली नाही, डॉक्टरांचं ऐकलं नाही तर होऊ शकतं. आता सर एक अशी पॉप्युलेशन आपल्या इंडियामध्ये आहे की आजार झाल्यानंतर डॉक्टरांकडे न जाण्यापेक्षा दुसरे उपाय खूप करतात, मग गंडेदोऱ्यापासून ते बाबा ह्याच्यापर्यंत. तर असा तुमचा काय एक्सपिरियन्स आहे का की पेशंट तसे तुमच्याकडं येत आहेत का ते तिकडंच दुरुस्त होत आहेत? याच्यामध्ये मी असं म्हणतोय की आहार आणि व्यायाम या दोन गोष्टी याच्यामध्ये नक्कीच आहेत. मग आता त्याच्यामध्ये समजा आता तुम्ही भरपूर आजकाल डाएटचे प्रकार आणि वेगवेगळे आहेत, पण मी एकच सांगेल ट्रेंड म्हणजे व्यवस्थित ट्रेंड डायटिशियन किंवा ट्रेंड एक्सरसाइज ट्रेनर असेल म्हणजे आहार आणि व्यायाम. आता मी जसं म्हटलं की ट्रेंड हा शब्द खूप महत्त्वाचा आहे. आजकाल काय प्रत्येकजण जातं अरे मी शुगर कमी करतो, मी आजपासून काही गोड खाणार नाही, माझी शुगर कमी नाही. तर याच्यामध्ये हे महत्त्वाचं आहे की कस्टमाइज डाएट प्लॅन म्हणजे प्रत्येक व्यक्तीनुसार हा डाएट प्लॅन केला पाहिजे आणि ट्रेंड पर्सनकडनं घेतला पाहिजे. मी कोणत्याही पॅथीच्या विरोधात किंवा याच्या नाही आहे, तर ट्रेंड पर्सनकडनं ते घेतलं पाहिजे हे महत्त्वाचं आहे. की बाकी तुम्ही जसं म्हणता की याच्याकडनं गेलो किंवा हे आजकाल भरपूर पेशंट आहेत की जे याच्यामध्ये आयुर्वेदिकच्या दुकानामध्ये जातात आणि त्यांना सांगतात की हे द्या माझ्यासाठी, सिरप द्या, यासाठी हे द्या. तर मी असं म्हणेल की या सर्वांनी जे आहे ते ट्रेंड डायटिशियन किंवा ट्रेनर यांच्याकडनंच हे डाएट किंवा एक्सरसाइज हे घेतली पाहिजे. कारण हे प्रत्येकाच्या आवडी निवडी प्रकृती आणि विकृतीनुसार तयार केलं पाहिजे. कारण आपण बघतो की डायरेक्ट अशा काही ॲड बघतो, टी व्हीवर बघतो, खाली चॅनलवर पट्टी येते किंवा बऱ्याच वेळेस की हे सिरप घ्या किंवा हे औषध घ्या, तुमचं डायबिटीस 100% बरे होईल. किंवा काही आता सोशल मीडियावर काही लोक आहेत की तुम्हाला डायबिटीस फ्री करण्यासाठी ही औषध एखादं असं काही असतं का तुमच्याकडे असे घेऊन काही कॉम्प्लिकेशन झालेला एखादा एक्सपिरियन्स तुमचा सांगा की असं तुम्हाला एक्सपिरियन्स आला होता की हा व्यक्ती ह्याचं ऐकलं आणि ह्या चुकीच्या गोष्टी आहेत. कारण ह्याच्यामध्ये ट्रॅपमध्ये अडकलेत लोक. तुमच्याकडे येण्या अगोदर बरेच लोक काय करतात, कुठंतरी दोऱ्या बांधणे किंवा काहीतरी वेगवेगळ्या पद्धती, असा काही एखादा पेशंट तुमच्याकडे येतात का किंवा असे पद्धती कॉम्प्लिकेशन होऊनच डायरेक्ट? नक्कीच आहेत. असे पेशंट भरपूर आहेत की जे की कोणीतरी सांगितलं मला की हे औषधं घ्या म्हणजे याच्यानं बरं होईल किंवा हे करा याच्यानं बरं होईल. पण
हे सर्व जे आहेत तर मी सुरुवातीलाही म्हणलं की व्यवस्थित ट्रेंडकडनं घेतलं पाहिजे एक. तर याच्यामध्ये भरपूर सारे पेशंट कॉम्प्लिकेशनमध्ये आहेत, जसं की आमच्याकडे येतात की नंतर डायरेक्टली जो पेशंट आहे तो त्याला तरी काहीतरी युरिन इन्फेक्शन झालेलं असतं किंवा पायाला खूप जखमा झालेल्या असतात, पायाला गँग्रीन झालेलं असतं आणि तेव्हा मग तो आमच्याकडे येतो. तर तेव्हा सांगतो की नाही साहेब सर मी यांच्याकडे गेलो होतो, त्यांनी मला असं असं हे औषध प्यायला सांगितलं किंवा यांच्याकडे गेलो आणि यांनी सांगितलं की हे घ्यायला सांगितलं. तर हे सर्व मी म्हणतो की चुकीचं आहे. तुम्ही हे ट्रेंड माणसाकडनंच हे सर्व गोष्टी घेतल्या पाहिजेत आणि चांगल्या व्यवस्थित डॉक्टरकडनं की त्याचं व्यवस्थित नियोजन करून तुम्ही त्यासोबत बाकीच्या गोष्टी केल्या पाहिजेत. म्हणजे डॉक्टर त्यासोबत डायटिशियन आणि तुम्ही एक्सरसाइज करताल त्यासोबत ट्रेनर ह्या गोष्टी याच्यामध्ये खूप महत्त्वाच्या आहेत. बरोबर. तर हे मी सर्वांना सांगू इच्छितो, कारण मी जसं म्हटलं तुम्हाला इवन औषध देताना सुद्धा पेशंट म्हणतात की त्यांना कमी आहेत मला जास्त आहेत. तर आम्ही म्हणतो असं काय आहे, तर हे प्रत्येकाच्या प्रकृतीनुसार आहे, एकसारखं कोणीच नाही आहे. मी जसं म्हटलं की आपल्या भारतामध्येच घेऊत आपण की 100 कोटी लोक आहेत, एकसारखं कोणी आहे का? नाही. तर त्याच्यामध्ये पण शुगरमध्ये पण असं आहे की प्रत्येकाची साखर जरी सारखी असली तरी त्यासाठी औषध गोळ्या ह्या वेगवेगळ्या असतात. असं आहे की त्याच्या प्रकृतीनुसार त्याचा इन्सुलिन रेजिस्टन्स किती आहे, त्याचं लाईफस्टाईल कसं आहे, जीवनशैली कसं आहे, तर त्यानुसार आपल्याला औषध गोळ्यासुद्धा त्यानुसार बदल करावे लागतात. म्हणजे एकासाठीच सगळ्याच फॉर्म्युला वन फॉर ऑल हे फॉर्म्युला बरोबर नाही. म्हणजे एकच औषध घ्या तुम्ही डायबिटीस फ्री होताल असं काही नाही. हे पूर्णपणे चुकीचं आहे की या औषध घ्या आणि सगळ्यांसाठी एकच औषध असेल तर मग बाकीच्यांची गरजच नाही राहणार. पण तसं नाही आहे. तर मी असं म्हणेल की तुम्ही जसं म्हणलात की त्यासाठी जे आहे ते ट्रेंड लोकांकडनंच या सर्व गोष्टी केल्या पाहिजेत, जेणेकरून की पुढचे कॉम्प्लिकेशन जे आहेत ते तुमचे टळतील. आमच्याकडे पेशंट येतात की भरपूर येतात की कॉम्प्लिकेशन हे झालेलं आहे, आता मी काय करू? तर मी त्यांना एकच सांगतो की जे आता झालेलं आहे त्याला आपण जास्त काही करू शकत नाही, पण जे राहिलेलं आहे त्याला कसं चांगलं ठेवता येईल याच्यासाठी आपल्याला आता पुढे प्रयत्न करायची गरज आहे. बरोबर. तर याचा उद्देश हा की पुढचे दुष्परिणाम तुम्ही टाळा, त्यासाठी तुम्ही आजपासूनच हे नियोजन करा. बरोबर आहे. म्हणजे एकंदरीत असं कुठंही एक औषध नाही आहे, कारण मेडिकल सायन्स असू द्या, आयुर्वेद असू द्या, युनानी असू द्या, होमिओपॅथी असू द्या, त्यांचं प्रत्येकाचं वेगवेगळं त्यांचं महत्त्व आहे. परंतु जर एखादं औषध आलं तर सगळे ते ॲक्सेप्ट केलं असतं. तर सगळ्यांच्याच पॅथीच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत ट्रीटमेंट देण्याच्या, परंतु तुम्ही फक्त तज्ज्ञ व्यक्तींकडूनच ट्रीटमेंट घ्या. कुठल्याही म्हणजे इन्फ्लुअन्स खाली येऊन किंवा अंधश्रद्धेतून ट्रीटमेंट न घेता तुम्हाला पुढचे कॉम्प्लिकेशन्स टाळण्यासाठी सर्टिफाईड आणि तज्ज्ञ डॉक्टरांचीच हेल्प घ्या, तेव्हा आपण या डायबिटीजच्या याच्यातून विळख्यातून निघू शकतो. आता सर दुसरं तुम्ही जनरली म्हणतो तर आपण आहार व्यवस्थित घेतला पाहिजे. आहाराचा आणि डायबिटीसचा बराच मोठा फरक आहे, म्हणजे संबंध आहे व्यायामाचा. तर ह्याच्यात आहार काय घ्यावा किंवा आपल्या इंडियन किंवा महाराष्ट्रीयन डाएट कंटेस्टमध्ये आता आपले जगातले जे काही ऑडियन्स आहेत, मराठी ऑडियन्स, तर त्यांच्यासाठी सुद्धा महत्त्वाचं पडेल की जास्तीत जास्त कशा पद्धतीचा आहार आपण डिझाईन केला पाहिजे आपल्या घरच्या रुटीन आहारामध्ये. थोडक्यात आम्हाला. नक्कीच आहे. आहाराचा आणि मधुमेहाशी तर नक्कीच संबंध आहे. आहार कसा असला पाहिजे, तर आपलं इंडियन डाएट जे आहे ते मॅक्झिमम कॉन्सन्ट्रेटेड आहे कार्बोहायड्रेट, म्हणजे ग्लुकोजशी निगडीत आहे. तर याचं प्रमाण आपल्याला कसं कमी करता येईल त्या पद्धतीनं आपण डाएटचा प्लॅन केला पाहिजे. आता हे ग्लुकोज म्हणजे काय सर? आता प्रेक्षकांना आपल्या ग्लुकोज म्हणजे कशामध्ये, चपाती भाकरी ह्याच्यात? हो, आजकाल खूप कन्फ्युजन आहे की मी चपाती खाऊ का भाकरी. मला प्रत्येक येतो पेशंट, सर मी चपाती खाऊ का भाकरी भाकरी खाऊ किंवा बाजरी खाऊ, किंवा आमच्याकडे असं आहे की पिवळ्याची भाकरी खाऊ का, मग त्याच्यामुळे शुगर कंट्रोलमध्ये होईल का. तर मी त्यांना सर्वांना असं सांगतो की ह्या सर्व गोष्टी आहेत ह्या आपल्या कॅलरीजमध्ये असतात. तर हे कॅलरीचं प्रमाण आपण तर यासाठी जो आहे तो की डायटिशियन प्लॅन. तर ते डायटिशियन प्लॅन म्हणजे काय करतात, तर आपल्यामध्ये कॅलरीजचं प्रमाण किती झालं पाहिजे. तर डायरेक्ट शुगर हे आपल्याकडे न गेली पाहिजे. डायरेक्ट शुगर म्हणजे डायरेक्ट कार्बोहायड्रेट. कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट
हा प्रकार जो आहे तो खूप चांगला आहे. कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट म्हणजे आपल्याला डायरेक्ट शुगर मिळत नाही. कारण आपल्याकडे इंडियन, आता तुम्ही जर मला विचारलात की इंडियन डाएटमध्ये फास्टिंगचं पेशंट जो असतो त्याची शुगर कंट्रोल असते, पण जेवल्यानंतरची शुगर मात्र जास्त असते. हे कॉमन प्रॉब्लेम आहे की सकाळची शुगर सर माझी 110 100 असते आणि जेवण करून बघितलं 250 असते. हे कॉमन प्रॉब्लेम आहे. का आहे तर आपलं फूड जे आहे ते मॅक्झिमम जे आहे ते कार्बोहायड्रेट म्हणजे डायरेक्ट शुगर देणारं फूड आहे. इंडियन डाएट त्याप्रमाणे आहे. इंडियन डाएटमध्ये डायरेक्ट कार्बोहायड्रेट म्हणजे काय तर चपाती आहे, भाकरी आहे, भात आहे किंवा ज्युसेस आहेत, जे रिफाईंड फूड्स आहेत, याच्यामध्ये ब्रेड्स आहेत. तर हे सर्व मैद्याचे पदार्थ आहेत. या सर्व पदार्थामध्ये डायरेक्ट शुगर आहे. तर आपण असं डाएट प्लॅन केलं पाहिजे की ज्याच्यामध्ये आपल्याला कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट जाईल. आता तुम्ही म्हणाल की कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट म्हणजे काय, तर कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट किंवा याच्यामध्ये आहे की आपण व्हेजिटेबल्स जे आहेत आपण ज्याला म्हणतो सलाड, त्याचं प्रमाण हे आपल्या आहारामध्ये जास्त पाहिजे. मी तर असं म्हणेल की आपल्या आहारामध्ये जे आहे ते 50% जे आहे ते सलाडचं प्रमाण किंवा व्हेजिटेबल्सचं प्रमाण असलं पाहिजे. आता त्याच्यामध्ये म्हणतात की व्हेजिटेबल आम्ही खातो ना, व्हेजिटेबल्स म्हणतात, पण ते काय करतात आपण भाजी करतो ज्याच्यामध्ये की आपण ऑइल टाकतो आणि मग ते भाजी खातो. म्हणजे त्याचं प्रमाण काय झालं, जर समजा कोणती फ्राय केलं किंवा तुम्ही जर समजा उकडलेलं हे केलेलं असेल, तेल टाकलेलं असेल हां, आणि किंवा त्याला जर आपण बॉईल किंवा हे केलं तर त्याचं काय स्टार्चमध्ये रूपांतर होतं आणि स्टार्च होऊन ते डायरेक्ट कार्बोहायड्रेटमध्ये रूपांतर होतं. तर कच्च्या पालेभाज्या किंवा सलाड आपण ज्याला म्हणतो की मी तर असं सांगतो पेशंटला की तुम्ही अगोदर 1 बाउल जो आहे तो तुम्ही जेवणाच्या अगोदर 1 बाउल असं समोर घ्या, सलाड घ्या, ते सलाड अगोदर खा आणि त्याच्यानंतर तुमचं जे आहे ते जेवण म्हणजे की चपाती असेल, भाकरी असेल, भाजी असेल किंवा याचं प्रमाण घ्या आणि सगळ्यात शेवटी ते 10-20% तुम्ही त्याच्यामध्ये बाकीचे जे आहेत की तुम्ही फळं किंवा याचं प्रमाण तुम्ही वापरा. म्हणजे 40 ते 50% तुम्ही सलाड, 20 ते 30% तुम्ही कार्बोहायड्रेट आणि बाकीचे 15 ते 20% जे आहे ते लिक्विड्स किंवा याच्यामध्ये तुम्ही किंवा घेऊ शकतात. तर हे आहाराचं तुमचं नियोजन जर असेल तर तुमचं जे आहे ते डायरेक्ट ग्लुकोजचं प्रमाण कमी होईल. म्हणजे आणि पण हे सर्वांसाठीच लागू होईल का तर प्रत्येकाचा डाएट हा त्या कॅलरीनुसार कस्टमाइज केलाच पाहिजे. एकसाठी मी आज सांगितलं आणि नाही उद्यापासून सर्व चालू आणि परत तुम्ही चेक केल्यानंतर सर तुम्ही सांगितलं आणि डाएट त्याप्रमाणे केलं पण आम्हाला काही फरक नाही पडला, तर हे कस्टमाइज डाएटसुद्धा करणं त्यासोबत गरजेचं आहे. फक्त मी डाएट करून त्यासोबत होईल का असं जर तुम्ही मला विचारलात तर नाही. त्यासोबत एक्सरसाइज हा खूप महत्त्वाचा पार्ट आहे. बरोबर. तर तुम्ही म्हणाल की आता याच्या म्हणजे की एक्सरसाइज किंवा या भागावर की हे कसं कराल, तर एक्सरसाइज हे खूप महत्त्वाचा भाग आहे. मी तर असं म्हणतो की एक्सरसाइज 45 मिनिट्स एक्सरसाइज 5 days in a week 5 दिवस आठवड्यातनं हे करणं खूप गरजेचं आहे. बरोबर. भरपूर सारे पेशंट म्हणतात की सर आम्ही तर सकाळी 1 तास वॉकिंग करतो, आम्ही दररोज 1 तास चालतो तरी माझी शुगर कंट्रोलमध्ये नाही आहे. आहार करतो का हो मी काहीच गोड खात नाही आहे, मी 15 दिवसापासून एकही गोड खाल्लेलं नाही पण तरीही माझी शुगर कंट्रोलमध्ये नाही आहे. तर एक्सरसाइज करण्याचे सुद्धा त्याच्यामध्येही प्रकार आहेत. तर मी तर असं म्हणेल की वॉकिंग हा प्रकार फक्त वयाच्या 65 नंतरच करावा, तोपर्यंत तो यंग आहे असं समजावं. वॉकिंग इज नॉट अ एक्सरसाइज. तर याच्यामध्ये पण जे आहे ती ॲरोबिक आणि ॲनॅरोबिक एक्सरसाइज की ॲनॅरोबिक आणि ॲरोबिक म्हणजे काय तर ॲरोबिक म्हणजे आपण जे हार्ट रेट वाढतो अशा एक्सरसाइज म्हणजे ॲरोबिक एक्सरसाइज. ॲनॅरोबिक म्हणजे ज्या आपल्याकडे मसल मास थोडंसं त्यांच्यामध्ये स्ट्रेंथ आणतं अशा एक्सरसाइज केला तर त्यामध्ये आपण ॲनॅरोबिक एक्सरसाइज, रेजिस्टन्स एक्सरसाइज. तर ह्या दोन्हीही एक्सरसाइज आपण त्यामध्ये करणं गरजेचं आहे. आता भरपूर पेशंट विचारतात की सर आम्ही तर वॉकिंग करतो, तर मी म्हणतो की त्याच्यामध्ये तुम्ही ब्रिस्क वॉकिंग करा. म्हणजे काय तर सुरुवातीला समजा तुम्ही आहे ते 10 मिनिट स्लो करतात. ब्रिस्क म्हणजे काय तर मी तर असं म्हणतो की तुम्ही चालताना तुम्हाला बोलतानाही आलं पाहिजे, दम लागला पाहिजे. ती एक्सरसाइज तुम्ही करत असताल म्हणजे फास्ट वॉक केलं पाहिजे, तुम्हाला थोडासा घाम आला पाहिजे, थोडासा म्हणजे नाही घाम आला पाहिजे आणि एक्सरसाइज किंवा ते केल्यानंतर वाटलं पाहिजे की हां मी थकलोय आणि मला घाम आलेला आहे. तर ती एक्सरसाइज असेल तर त्या एक्सरसाइजचा परिणाम जो आहे तो मग आपल्या शरीरावर
व्हायला सुरू होतो. आणि मग अशामध्ये जे आहे आणि एक्सरसाइज करण्याचे फायदे काय आहेत, तर भरपूर सारे फायदे आहेत. मी जसं म्हणजे शुगरच्या बाबतीत जर बोलायला गेलं तर एक्सरसाइजमुळं काय होतं, तर पेशंटची इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी वाढते. बरोबर. म्हणजे आहे तेवढं आपल्या शरीरामध्ये जे इन्सुलिन प्रोडक्शन होतं त्याच्यामध्ये सेल ते मॅक्झिमम ग्लुकोजचं वापर करू शकतात आणि ज्याच्यामुळे शरीरातील ब्लडमधील ग्लुकोजचं प्रमाण कमी होतं. बरोबर. आणि ह्या गोष्टी तुम्ही लाईफ म्हणजे पूर्ण आयुष्यभर तुम्ही केलात तर तुम्ही डायबिटीज फ्री होऊ शकता का, तर नक्कीच होऊ शकता. बरोबर. म्हणूनच म्हणजे मी थोडंसं ॲड करतो की आयुर्वेदामध्ये सुद्धा मधुमेहाला म्हणजे सुखवसी लोकांचा जो आजार म्हणलं जातं की ते बसून असतात, ते जास्त तळलेले गोड पदार्थ त्यांना मिळायचे त्यावेळेस, तर अशा लोकांना व्हायचा. तर तेच सिच्युएशन प्रत्येकामध्ये सध्या आहे की आपण आता बसून आहोत, जास्त लोक आपले मूवमेंट कमी झालेली आहे, म्हणजे फार एक्सरसाइजेस करणं गरजेचं आहे, फ्लेक्सिबिलिटी आहे, ॲरोबिक्स आहेत आणि रेजिस्टन्स ट्रेनिंग. त्यासोबतच तुमच्या डाएटमध्ये कार्बोहायड्रेट्स जे आहे ते कॉम्प्लेक्स असले पाहिजेत, म्हणजेच आपलं मॅनमेड न करता जे नॅचरल कार्बोहायड्रेट्स आहेत. आता फळ हे कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट आहेत, परंतु ते जर ज्यूस करून पिलात तर ते तुमचं डायरेक्ट सिम्पल कार्बोहायड्रेट्समध्ये रूपांतर होतं. बऱ्याच जणांना असं म्हणणं असतं सर की मी ज्यूस सकाळी सकाळी पितो फळांचं काढून, मी तर एकदम घरचं खातो, मी साखर टाकत नाही, हे कितपत योग्य आहे डायबिटीजमध्ये? आता तुम्ही मला विचारलात की डायबिटीजमध्ये भरपूर जण विचारतात पेशंट्स की डायबिटीजमध्ये फळं खाऊ शकतो का, तर मी म्हणतो फळं खाऊ शकतो, पण ते फळ कसे खायचेत, केव्हा खायचेत हे महत्त्वाचं आहे. तुम्ही डायरेक्ट तर जे ज्यूस घेत असताल तर ते उपयोगाचं नाही आहे, साखरचं डायरेक्ट ग्लुकोज घेत आहेत, तर त्याच्यापेक्षा तुम्ही पूर्ण जे फळ आहे ते खाल्ला तर त्याचं फायबर्स किंवा बाकी त्यासोबत बाकीचे न्यूट्रिशनल फॅक्टर जे आहेत ते त्याच्यामध्ये येतील. म्हणजे पूर्ण समजा एक सफरचंद आहे, डाळिंब आहे, तर असं तुम्ही पूर्ण जे फळ घेत आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला फायबर्स येईल, जो की तुमचा गट फ्लोरा जो आहे तो पण तुमचा वाढवेल आणि तुमचे डायरेक्ट जे शुगर जाणारे आहे ते तुम्ही टाळू शकतात. तर आणि फळ समजा शुगर जास्त फळ कधी खाऊ शकता, तर याचंही ठरलेलं आहे की तुम्ही त्यासोबत आहार आणि एक्सरसाइज म्हणजे कॅलरीज ह्या सुद्धा त्यामध्ये महत्त्वाच्या आहेत. तुम्ही सर्व अन्न घेताय, तुमचं कॅलरीजचं प्रमाण तुम्हाला दररोज लागणाऱ्या कॅलरीचं प्रमाण 1-2 हजार कॅलरी आहे आणि तुम्ही घेतायत दररोज 3,000 कॅलरी, त्यावर तुम्ही ज्यूस पितायत किंवा फ्रूट्स घेतायत, तर ते उपयोगाचं नाही आहे. तुम्हाला जे तज्ज्ञ डायटिशियननं जे डाएट दिलेलं आहे त्याच्यामध्ये ते कॅलरीजचं प्रमाण किती आहे त्यानुसार तुम्हाला ते फळांचं प्रमाण त्यासोबत ठेवून आपण ते नियोजन केलं पाहिजे. मी असं म्हणेल फळ खाऊ शकता का, हो नक्कीच सर्व फळ खाऊ शकतात लिमिटमध्ये. आणि ते मी म्हटलं की ज्यूस किंवा प्रोसेस जे ज्यूस आहेत किंवा हे अवॉइड केले पाहिजेत. प्रोसेस फूड सुद्धा सर्व अवॉइड केले पाहिजेत की ज्याच्यामध्ये जे असतं की प्रोसेस फूड किंवा याच्यामध्ये असतं की तुम्ही जास्त ग्लुकोजचं प्रमाण किंवा स्टार्च किंवा प्रोसेस केल्यामुळे प्रिझर्वेटिव्स किंवा हे सर्व प्रमाण नक्कीच टाळलं पाहिजे. बरेच वेळेस सर आता काही पेशंट तुमचेही विचारत असतील की आम्ही बिस्किट खात नाहीत, परंतु हे बिस्किट डायबिटीज बिस्किट म्हणून, म्हणजे डायबिटीज डायरेक्ट नाही पण तू असे बिस्किट खातोय की जे डायबिटीजला चालतात, असे काही बिस्किट्स असतात का? मी असं म्हणेल की डायबिटीजला बिस्किट्स हे आपण एक म्हणतो की त्याला शुगर फ्री डाएट, म्हणजे शुगर फ्री प्रोडक्ट्स जे आहेत त्याच्यामध्ये काय असतं, डायरेक्ट जे ग्लुकोज असते त्याच्याऐवजी अदर ग्लुकोज जे असतात की जसं आहे की सुक्रोज आहे किंवा जे शुगर आहे जे आपल्या शरीरामध्ये येत नाहीत पण फक्त ते आपल्याला गोड चव देतात, तर असे जे आहेत त्याला आपण म्हणतो शुगर फ्री डाएट किंवा शुगर फ्री पदार्थ. तर असे बिस्किट्स किंवा असे पदार्थ हे आपल्याला मिळतात, ते तुम्ही नक्कीच काही प्रमाणामध्ये तुम्ही ते घेऊ शकतात. असं आहे. पण त्याच्यावर पूर्णपणे हे लिहिलं पाहिजे की शुगर फ्री बिस्किट्स किंवा शुगर फ्री डाएट आहे ते, की हे शुगरचं प्रमाण आहे, याच्यामध्ये ग्लुकोज नाही आहे पण तुम्हाला दुसरं आहे जे की सुक्रोज आहे किंवा अदर जे शुगर्स आहेत ज्या की ज्यांची चव गोड आहे पण ते जेव्हा पोटामध्ये जातात तेव्हा पोटामध्ये त्याचं ॲब्सॉर्प्शन हे ब्लडमध्ये होत नाही आहे, ते फक्त तुमच्या चवीसाठी आहेत. तर असे हे शुगर फ्री बिस्किट्स किंवा हे वापरू शकतात. पण माझ्याकडे पेशंट येतात भरपूर सारे की सर आम्ही मारीगोल्ड घेतो, मारीगोल्ड जे आहे ना ते शुगर फ्री आहे. बिलकुल चुकीचं आहे.
मारीगोल्ड हे शुगर फ्री किंवा हे नाहीये, त्याच्यामध्ये फक्त मैदा ग्लुकोजचं प्रमाण थोडंसं कमी आहे, पण ग्लुकोज आहे का? नक्कीच आहे. तर हेही आपण टाळलं पाहिजे. त्याच्यावर आपण जे आहे ते की पूर्णपणे शुगर फ्री बिस्किट्स किंवा डाएट असंच लिहिलेलं आपण वापरलं पाहिजे. आणि तसे जर बिस्किट्स असतील तर ते मेडिकेटेड असतात, खूप कॉस्टली असतात. तुम्हाला 10-20 रुपयामध्ये कोणीही शुगर फ्री बिस्किट्स अवेलेबल करून देऊ शकत नाही. म्हणजे हे बाकीचे जे 20-1 रुपयाला बिस्किट मिळतात त्याच्यामध्ये मैदा असतं, रिफाईंड ऑइल असतं, पाम ऑइल असतं आणि साखर असते. याच्यापेक्षा वेगळं नसतं. तुम्ही जर लेबल चेक केलं म्हणजे आता सर एक खूप महत्त्वाचं आहे की आपण पॅक्ड फूड ही खूप जास्त झालेले आहेत आपल्या घरी. तर त्यांनी जर एक चळवळ, मला तर असं वाटतं की मुलांना हे सिलेबसमध्ये टाकलं पाहिजे की लेबल तुम्ही रीड करा आणि त्याच्यानंतर खा. म्हणजे आता लेबलवर सगळं मॅन्युप्युलेट केलं जातं की तुम्हाला वर लिहिलं असतं. आता एखादा बिस्किटचंच उदाहरण घेतलं तर वर ड्रायफ्रूटचे खूप मोठे चित्र असतं की ह्याच्यामध्ये बदाम आहेत. मग आई काय करते, सहज दुकानात गेली की ते बदामचं आहे लेकराला घेऊन जाऊ. मग त्याच्यात जर आपण खरंच बघितलं तर 100 ग्राममध्ये 1.5 ग्राम आल्मंड. नक्कीच. म्हणजे 1.5 ग्राम म्हणजे दीडच आल्मंड असतो 100 ग्राम बिस्किटच्या पुड्यामध्ये, पण मोठा असा हे लिहिलेला असतो. तर अशांसाठी पण तुम्ही म्हणजे आपण काय करू शकतो? नक्कीच आहे. मी याच्यामध्ये तर म्हणेन की मॅक्झिमम जे आहे प्रोसेस फूड किंवा रिफाईंड फूड किंवा बाहेरचं आपण जे म्हणतो की ऑइली फूड हे नक्कीच टाळले पाहिजे. जर ही चळवळ आजपासून सुरू केली, आता तुम्ही म्हणतात की हे जे पूर्वी जे होतं की शुगरचं मधुमेहाचं प्रमाण जे आहे वयाच्या 50 नंतर जास्त होतं, तो भाग जो आहे हा 30-35 किंवा माझ्याकडे इव्हन 25 वर्षाला सुद्धा डायबिटीजचे पेशंट्स किंवा सध्या वाढलेले आहेत, जे की पूर्वी नक्कीच नव्हते. तर हे प्रमाण का वाढलेलं आहे? तर आजकाल जे आहे ते लहानपणापासूनच मुलांमध्ये जे आहे की प्रोसेस फूड किंवा त्याला एक्स्ट्रा कॅलरीज फूड आणि लॅक ऑफ एक्सरसाइज, मग ह्या लहान मुलांमध्येच इन्सुलिन रेजिस्टन्स हा वयाच्या 10 वर्षापासूनच त्यांना सुरुवात होतो. आणि मग हे जेव्हा हे 5 वर्ष 10 वर्ष इन्सुलिन रेजिस्टन्स किंवा हे जे लठ्ठपणा आहे हे वाढायला सुरुवात होतं. हे मग हेच पुढे जाऊन आपलं जो आहे आपण म्हणतो की हेच टिप ऑफ द आईसबर्ग आहेत, की आपण जसं म्हणतो की वरचा जो लेअर आहे हाच आहे की जो पुढे जाऊन तुम्हाला हे डायबिटीजमध्ये रूपांतर होणार आहे. तर भरपूर जण असे विचारतात की मग मला डायबिटीज होऊ शकतो का, हे आहेत का? तर प्री डायबिटिक याची पण काही लक्षणं आहेत. तर नक्कीच हे लक्षण आपल्याला लहान मुलांमध्ये, इवन मी सांगतो की 10 वर्षाच्या मुलांमध्ये पण किंवा 15 वर्षाच्या मुलांमध्ये पण ते इन्सुलिन रेजिस्टन्सचे लक्षणं म्हणजे प्री डायबिटिक किंवा अशाची लक्षणं दिसतात का? नक्कीच दिसतात. जो लहान मुलं जे लठ्ठ आहेत त्यांच्या तुम्ही जर असं बघितलात तर मानेवरती वगैरे काळे डाग किंवा हे जे असतात, तर हे आहे की हे इन्सुलिन रेजिस्टन्स आहे. म्हणजे हे मुलं किंवा हे पुढं जाऊन यांना डायबिटिक होण्याचा चान्स नक्कीच जास्त आहे. तर हे जे काही लक्षणं आहेत हे आपण ओळखली पाहिजेत की अशा मुलांमध्ये किंवा याच्यामध्ये आपण प्रॉपर डाएट आणि एक्सरसाइज हे त्यांच्या आईवडिलांना आपण सांगितलं पाहिजे की तुमच्या मुलांमध्ये हा लठ्ठपणा आहे, याला पुढे हे आजार होऊ शकतात, तर त्याची काळजी आजपासूनच आपण घेतली पाहिजे. तर आजकाल काय आहे की जेवढं डाएट पाहिजे त्याच्यापेक्षा कितीतरी प्रमाण त्याचं कॅलरीजमध्ये जास्त आहे. ते एक्स्ट्रा कॅलरीचं प्रमाण जे आहे ते कुठं जातं तर फॅटमध्ये रूपांतर होतं. फॅटमध्ये झाल्यानंतर काय शरीराला एक्स्ट्रा काम करावं लागतं, ज्याच्यामुळं जे आहे ते की इन्सुलिन रेजिस्टन्स वाढतो आणि पुढे यांना डायबिटीज किंवा इतर आजार नक्कीच आहेत, कार्डियक आजार आहेत किंवा आणखी हृदयाचे आजार आहेत, हे वाढण्याचा प्रकार नक्कीच वाढतो. हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे सर. कारण लहान मुलांमध्ये तुमच्याकडे आता रोज पेशंट येत असतील, माझ्याकडे पण डाएटसाठी ज्यावेळेस येतात कारण ओबेसिटीचेच असतात, तर ते अकॅन्थेसिस नायग्रान्स मी तेच म्हटलं, त्याच्यामध्ये जे आहेत तर तुम्ही घरी सुद्धा मुलांच्या चेक करू शकतात. आणि तसं जेव्हाही तसं घरात कोणाला दिसेल तर तात्काळ तुम्ही डायबेटॉलॉजिस्ट किंवा तज्ज्ञांकडे जाऊन ती चेक करणं, शुगर रेजिस्टन्स चालू झालेली असते ती प्रोसेस असंही म्हणू शकतो. खूप बाकीचे कारणंही खूप रेअर आहेत, पण मॅक्स ही इन्सुलिन रेजिस्टन्सच ते कारण आहे. आता सर तुम्ही भरपूर तुमचं हॉस्पिटल हे एक वन रूफ आहे,
म्हणजे डायबिटीजसाठी आता बरेच वेळेस काय सगळे OPD लेवलला असतात, मग कोणाला काही कॉम्प्लिकेशन झालं तर इकडं पाठवतात, दुसरीकडे पाठवतात, परंतु तुमचं एक वन रूफ हॉस्पिटल आहे डायबिटीजसाठी. तर तुम्ही काय काय सुविधा तुमच्याकडे अवेलेबल आहेत याच्याबद्दल आम्हाला थोडक्यात माहिती सांगा. नक्कीच आहे. आपल्या जे आहे तर डायबिटीज हे फक्त मी जसं म्हटलं तसं की फक्त शुगर कंट्रोल करणे म्हणजेच डायबिटीज आहे असं नाही. तर शुगरसोबत जे काही दुष्परिणाम होतात, कॉम्प्लिकेशन, त्याचीही वेळोवेळी तपासणी करणे हे गरजेचं आहे. तर माझा उद्देश हाच आहे की एकाच रूफखाली, एकाच याच्याखाली त्याचे जे कॉम्प्लिकेशन आणि दुष्परिणाम होतात त्यासाठी पण आपण जे आहे तपास आणि त्यासोबतची ट्रीटमेंट ही एकाच छत्राखाली देण्यासाठी आपण या हॉस्पिटलमध्ये सर्व सुविधा उपलब्ध केलेली आहे. जसं की OPD लेवलची तर आहेच, त्यासोबत पेशंटला कॉम्प्लिकेशन होतात की युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन म्हणजे जेनेटल ट्रॅक इन्फेक्शन, युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन किंवा रेस्पिरेटरी इन्फेक्शन आहेत किंवा पायांच्या नसांचे आजार आहेत. पायांच्या नसांच्या आजाराचा तपासणीसाठी आपल्याकडे डायबेटिक न्यूरोपॅथी जे मशीन्स आहेत त्या पण आपल्याकडे आहेत. किंवा हृदयाचे त्रास होतात किंवा कार्डियक ॲटोनॉमिक न्यूरोपॅथी आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला हृदयाचा जो आहे तो पुढे आजार होऊ शकतो का, त्याचं प्रमाण किती आहे हे पण आपण चेक करू शकतो. किंवा किडनीचे आजार आहेत, त्याच्यामध्ये आपण जे आहे की किडनीचं फंक्शन किंवा लॅब टेस्टिंग आहेत, या सर्व सुविधा ज्या आहेत. आणि त्यासोबत आहे की पायांचे आजार जसे की जखमा होतात किंवा गँग्रीन होतात किंवा पेरिफरल व्हॅस्क्युलर डिसीज आहे याच्यासाठी जे आहेत, किंवा इन्फेक्शन होतात, डायबिटीस सेप्टिक फूट म्हणतो आपण, तर याच्यासाठी जे आहे तर आपल्याकडे तज्ज्ञ डॉक्टर, आपल्याकडे ऑपरेशन थिएटर आणि त्यांच्यासाठी जे काही कॉम्प्लिकेशनसाठी आंतररुग्ण विभाग जो आहे तोही आपण सेपरेट त्यासाठी तयार केलेला आहे. इवन आपण गरोदर स्त्रिया जे आहेत त्यांचं डायबिटीज कंट्रोल किंवा याच्यासाठी सुद्धा आपण सेपरेट आंतररुग्ण विभागसुद्धा तयार करण्यात आलेला आहे. आणखी आहे टाईप 1 डायबिटिक आहेत, जे की लहान मुलं आहेत त्यांच्यामध्ये डायबिटिक असतो. तर यांच्यासाठी जे आहे की आपल्याकडे काही तज्ज्ञ डॉक्टरांच्या भेटी आहे, ज्याच्या की पुढे जे आहे की अशा मुलांमध्ये आपण की एक CGMS आहे की कंटिन्युअस ग्लुकोज मॉनिटरिंग सिस्टीम आहे, ज्याच्यामध्ये की आपण कंटिन्यू त्यांचं जे शुगरचं प्रमाण जर कमी जास्त होत असेल तर आपण ते चेक करतो. आणि अशा पेशंटमध्ये आपण एक इन्सुलिन पंप म्हणून आहे. इन्सुलिन पंप म्हणजे असं आहे की ज्याच्यामध्ये आपण दररोज त्या मुलांना किंवा यांना दररोज इंजेक्शन घेण्याची गरज असते, तर अशामध्ये आपण इन्सुलिन पंप लावतो, ज्याच्यामुळं त्यांना दररोज इंजेक्शन घेण्याची गरज नाही लागत आणि त्यांचं शुगरचं प्रमाण जे आहे ते कंटिन्यू कंट्रोलमध्ये असतं. तर अशाही सुविधा आपण एकाच छत्राखाली या हॉस्पिटलमध्ये उपलब्ध करून देण्यात आले आहेत. म्हणजे अतिशय ॲडव्हान्स आता इन्सुलिन पंप आहे किंवा आता इन रिसर्च आहेत हे इन्सुलिन पंप वगैरे, किंवा आता काही दिवसानंतर 8 दिवसाला एक वेळेस इन्सुलिनचा डोस घेण्याची नक्कीच आहे. तर त्याही म्हणजे सगळ्या ॲडव्हान्स तुम्ही सुविधा मराठवाड्यासाठीच्या सर्व पेशंट्सला उपलब्ध करून देत आहे. त्यामुळे सर्वांच्या वतीने आम्ही तुम्हाला धन्यवाद देतोय. त्यासोबतच तुम्ही जो काही हा वेळ दिला आम्हाला आणि सर्व आपल्या प्रेक्षकांना, तुमच्या पेशंट्सला याची नक्कीच माहिती जी आहे ती तुम्हाला तुमचा डायबिटीज मॅनेज करण्यासाठी, डायबिटीज प्रिव्हेंट करण्यासाठी अतिशय उपयुक्त ठरणार आहे. हा पॉडकास्ट शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक्यू. आणि तुम्ही हा पॉडकास्ट इतरांना शेअर करा, तुमच्या फॅमिली मेंबर्सला, आप्तेष्टांना, मित्रांना तुम्ही नक्कीच शेअर करा, जेणेकरून आपण डायबिटीज फ्री होऊ शकू आणि ज्यांना झालेला आहे तर त्यांचा डायबिटीजसुद्धा कंट्रोलमध्ये ठेवता येईल. तर धन्यवाद सर, तुम्ही इथं आल्याबद्दल. थँक्यू. नमस्कार.